कोणत्याही नृत्यांगना किंवा बारबाला यांना बोलून पार्टीचे आयोजन करू नये, अन्यथा हॉटेल मालकाचे व बार मालकाचे लायसन रद्द करण्याचा इशारा पोलीस निरीक्षक निलेश तांबे यांनी दिला आहे। गेल्या काही दिवसापासून चर्चेत असलेले कास पठार आणि बारबाला यामुळे तालुका पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक निलेश तांबे चांगलेच आक्रमक झाले आहेत। शांतताप्रिय मानला जाणारा सातारा गेल्या काही दिवसापासून बारबालांच्या आणि काही हॉटेल मालकांच्यामुळे बदनाम होऊ लागला आहे। त्यातच या महिन्यामध्ये वर्षाअखेर असल्याने कास पठारावर मोठ्या प्रमाणात 31चे आयोजन केलं जातं। या अनुषंगाने सातारा तालुका पोलीस ठाणे हद्दीतील कास पठारावरील सर्व हॉटेल्स, रेस्टॉरंट, बार, रिसॉर्ट, फार्म हाऊस, चायनीज सेंटर, पानटपरी, चालक मालक यांच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते। यावेळी पोलीस निरीक्षक निलेश तांबे यांनी त्यांना खणखणीत इशारा दिला आहे। साताऱ्यातील कास पठार या दरम्यान पडणाऱ्या घाटामध्ये उघड्यावर मद्यप्राशन करणाऱ्यांवर आजपासूनच कारवाई करण्याच्या सूचना पोलीस अधीक्षक समीर शेख यांनी दिल्याचे यावेळी बोलताना पोलीस निरीक्षक निलेश तांबे यांनी सांगितले। 31ला कोणत्याही नृत्यांगना, बारबाला यांना मनोरंजन करण्यासाठी बोलावून पार्टीचे आयोजन करू नये, पोलिसांच्या सूचनेचे पालन करावे, अन्यथा हॉटेल, धाबा, रेस्टॉरंट, बार, रिसॉर्ट, फार्म हाऊस, चायनीज सेंटर, पानटपरी यांचे लायसन रद्द करू असा खमखमीत इशारा पोलीस निरीक्षक निलेश तांबे यांनी दिला आहे। काल कास रोडवरील जेवढे हॉटेल व्यावसायिक आहेत त्या सर्वांची आपण एक मीटिंग घेतलेली आहे। सदर मीटिंगमध्ये 60 ते 70 हॉटेल व्यावसायिक हजर होते। सर्व हॉटेल व्यावसायिकांना, चालक किंवा मालक यांना आपण सर्व स्पष्ट सूचना दिलेल्या आहेत की विहित वेळेत आस्थापना बंद कराव्यात। रात्री 11च्या नंतर कुठलीही आस्थापना चालू राहील त्यांच्यावरती कारवाई केली जाईल। तसेच कुठलंही मद्य किंवा इतर कुठलाही गुंगीकारक पदार्थ हा त्या हॉटेलमध्ये विकला जाणार नाही किंवा स्वतःहून गिराईक येऊन तिथं त्याचं प्राशन करणार नाही, याबाबत त्यांना सूचना देण्यात आलेल्या आहे। तसेच जे कस्टमर येतात, जे ग्राहक येतात किंवा गिराईक येतात हॉटेलमध्ये, तर त्यांचे जे गाड्या पार्किंगची व्यवस्था आहे ह्या हॉटेल मालकांनीच करायची आहे। गाड्या कुठल्याही रोडवरती पार्किंग होणार नाही, त्याच्यामुळे अपघाताचे प्रमाण वाढते, त्या देखील सूचना आपण त्यांना दिलेल्या आहेत। तसेच रेव पार्टी असू द्या किंवा बारबाला किंवा इतर डान्सर मुली आणून नाचवणे याबाबतही आपण त्यांना स्पष्ट असे कुठलाही अनुचित प्रकार न करण्यावर स्पष्ट सूचना दिलेल्या आहेत। असा प्रकार झाल्यास तात्काळ त्यांच्यावरती कारवाई करण्यात येईल आणि वरिष्ठांच्या मार्गदर्शनानुसार, वरिष्ठांच्या आदेशानुसार सदरचे हॉटेलवरती परवाना रद्दबाबत तसेच सदरचे हॉटेल सील करण्याबाबत देखील कारवाई करण्यात येईल। या संदर्भात माननीय SP सर तसेच माननीय ॲडिशनल SP मॅडम या दोघांनी आम्हाला सदर ठिकाणी रात्रीच्या 10च्या नंतर गस्त करण्यावर सूचना दिलेल्या आहेत। जर कोणी उघड्यावरती मद्यप्राशन करताना किंवा काही अनुचित प्रकार करताना आढळून आल्यास त्यांच्यावरती तात्काळ कारवाई करण्यात येईल आणि आज रात्रीपासून अशा प्रकारची गस्त आम्ही सुरू केलेली आहे। आजच सातारा न्यूजला YouTube चॅनलवर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।